सोयी सवलती सुविधा पण लागू केल्या नाही. बघा किती किती क्रूर मराठ्यांशी वागावं, याचं जिवंत उदाहरण. जे खरं आहे ते तुमच्याशी बोलतोय मी, म्हणून तुम्ही माझं सोबत आहे. हा, एक गोष्ट खरी आहे, मी त्यांच्यावरती विश्वास ठेवतो, कारण मला आंदोलन चालवायचं, तुम्हाला सुद्धा ठेवावं लागणार. ठेवलं ना, याचा अर्थ मी मराठा संपू नाही देणार. त्या ओबीसी सवलतीच्या त्याच्यात परराज्यातला एक विषय, एमबीबीएसच्या, बीएचएमएसच्या, इंजिनिअरिंगच्या पोरांचा देशांतर्गत महाराष्ट्रातल्या सवलती आता देशांतर्गतल्या पोरांना सुद्धा लागू करू. एकाही शाळेला लागू नाहीत, कॉलेजला, वैद्यकीय, कोणत्याच. जिथं पोरं सोयी सुविधा मागायचे ते मास्तरले सांगायचे, ते कॉलेजचे मास्तरले ते म्हणजे सरकारचा जे अर्थ आमच्यापर्यंत आला. कोण कुणाला मूर्खात काढित हेच कळणार. अधिकारी सरकारला मूर्खात काढिते का सरकार मराठ्याला मूर्खात काढिते, मिळत लागून द्यायला. फडणवीस साहेब, मला आणखीन एक सांगा, 7वा विषय, महामंडळ, अण्णासाहेब पाटील महामंडळ तुम्ही कधी स्थापन केलं? पोरांना व्यवसायाला तुम्ही फायदे घेतल्या, मंजूर केल्या, पोरांना फायदे दिल्या, त्यातून पोरांनी वाहनं घेतली. आज त्या पोरांचे शिबिर खराब झाले, त्यांच्या नरड्याला फाशी लागली, तुम्ही परतावी पण देत नाही. काय कारण आहे त्याचं? अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातल्या राहिलेल्या पोरांचे तुम्ही परतावे का देत नाही? याचं उत्तर आम्हाला अंतर्वेळेत येऊन द्या. कोणत्या भाजपातल्या कार्यकर्त्याला त्याच्या पोरापोरीला लाखो रुपये लागणार नाहीत शिकायला? नोकरी लागण्यासाठी त्यांच्या पोरीला आरक्षण नाही लागणार पोराला? म्हणून अगोदर प्राधान्य जातीला द्या, मग पक्षाला द्या. मी पक्षाला देऊ नका कुठं म्हणते तुम्हाला. बघा डाव काय लागलाय इकडे, केवढा तळमळीचा विषय चाललाय, काय फसवणूक चालली, काय षडयंत्र चालले, हे तुम्हाला सांगायलोय. इथल्या आणि गावागावात मला माहिती, मराठी मोबाईलवर ऐकते, जे येऊ शकत नाहीत गरीब माझे मराठी, ते मोबाईलवर ऐकतात काय चाललंय. आणि ते वाघासारखे तुटूनच येणार 29 ऑगस्टला. त्यामुळे इथल्याला तरी काय चाललंय ऐकायला मिळालं पाहिजे. ते शांत चित्त नाही, ते तिकडे शेतात घरात आपले बाकीचे मराठी. ठीक आहे, ते गरीब असल्यामुळे एखाद्या दिवस आपल्यात नाही येऊ शकत, पण वेळेवर सभेला, मोर्चाला आणि आंदोलनाच्या टायमाला ते कायम येते. रोज ते नाही येऊ शकत, गरीब आहे, त्यांच्यावर नाही येत 10-5 रुपये. काय षडयंत्र चाललंय? 9 मंत्र्यांनी सांगितलं, म्हणलं ठीक आहे, नाही मंत्र्यांना नका देऊ, पण कारण सांगा. कारण काय सांगितलं मराठीवर माहिती आहे? कारण सांगितलं, म्हणले मराठा उपसमिती आहे ना मंत्रिमंडळाची. अच्छा, म्हणलं ठीक आहे. त्याचे अध्यक्ष म्हणले विखे पाटील साहेब. ठीक आहे म्हणलं, काय अर्थ नाही. मराठ्यांना उपसमिती म्हणून आरक्षण नाही, मंत्रालय नाही द्यायचं, तर मग एक काम करा, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, मराठ्यांना सुद्धा मंत्रालय नको. ओबीसीला राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमिती आहे का नाही? त्याचे अध्यक्ष बावनकुळे साहेब, मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष बावनकुळे साहेब. मग ओबीसीला मंत्रालयाची काय गरज? त्याचा मंत्री आपण सावे. आणि मग गप्प नाही म्हणलं मग करतो, म्हणजे बघा याची सिस्टम. मित्रांनो, 3 वर्षाचा संघर्ष, 3 वर्षाचा संयम आणि आता एकच शब्द, निर्णायक. मराठा आंदोलनाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा इशारा आज मनोज जरांगे पाटलांनी दिलाय. एकतर मी जाईन, नाहीतर सरकार जाईल. या एका वाक्यात पुढच्या एका महिन्याचं राजकारण बदलणार आहे. 29 ऑगस्टला काय होणार? सरकारला किती वेळ उरलाय? आणि मराठा समाजाचा संयम खरंच संपलाय का? चला संपूर्ण विश्लेषण करूयात की आजच्या या बैठकीत आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी नेमकं कोणता इशारा दिलाय. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे आणि आपण बघतायत सत्य. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. मित्रांनो, आजचा विषय आहे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या आजच्या या बैठकीचा, जिथे त्यांनी 29 ऑगस्टला होणाऱ्या निर्णायक आंदोलनाची रूपरेषा जाहीर केली. या बैठकीत जरांगेंनी सरकारवर थेट प्रश्नांची सरबत्तीच केली आणि समाजाला एका स्पष्ट दिशेने पाऊल टाकण्याचं सुद्धा आवाहन केलंय. जरांगे पाटलांनी सुरुवातीला बैठकीतच सांगितलं की 29 ऑगस्ट 2023 रोजी सुरू झालेल्या या आंदोलनाला 29 ऑगस्ट 2026 रोजी बरोबर 3 वर्ष पूर्ण होत आहेत आणि याच दिवशी ते शेवटचं आणि निर्णायक असं आंदोलन करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय. त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर पुन्हा मराठ्यांचे प्रश्न मागे राहता कामा नयेत. जरांगेंचा दावा आहे की राज्यात मराठा समाजाच्या तब्बल 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत आणि सरकारने या नोंदींच्या आधारेच तात्काळ प्रमाणपत्र द्यावं अशी त्यांची मागणी आहे. या मुद्द्यावर सरकार आणि जरांगे यांच्यात गेल्या 3 महिन्यांपासून वाद सुरू आहे आणि सूत्रांनुसार सरकारकडून यावर अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. जरांगेने बैठकीत हैदराबाद गॅझेटचा उल्लेख करत सरकारला थेट सवाल केलाय
की हैदराबाद गॅजेटच्या आधारे तुम्ही प्रमाणपत्र दिलं, मग आता का देत नाही? त्यांनी असाही आरोप केलाय की मराठा समाजाला जाहीर केलेल्या शैक्षणिक सवलती अजूनही अनेक कॉलेजांमध्ये आणि वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये लागू झालेल्या नाहीत. जरांगेंच्या म्हणण्यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी अगोदर पूर्ण शुल्क भरावं लागतं आणि सवलतीचा परतावा नंतर मिळत नाही. म्हणजे अगोदर पैसे घेतात, सवलत मिळत नाही. हा दावा त्यांनी स्वतःच्या अनुभवावरून आणि विद्यार्थ्यांकडनं आलेल्या तक्रारीवरून असल्याचंही सांगितलंय. मात्र याची स्वतंत्र शासकीय पडताळणी अद्याप समोर आलेली नाही. या बैठकीतला सगळ्यात कळीचा मुद्दा होता मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालयाची मागणी. जरांगे म्हणाले की प्रत्येक जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी नेमून एक स्वतंत्र कक्ष स्थापन केला तर गोरगरीब मराठा समाजाचे प्रशासकीय प्रश्न जागच्या जागी सुटतील. त्यांनी दावा केला आहे की हा निर्णय मुख्यमंत्र्यांसाठी अवघ्या 15 मिनिटांचा विषय आहे. 15 मिनिटात तुम्ही हे काम करू शकतात असा इशाराही त्यांनी दिलाय. मात्र काही मंत्र्यांनी या मागणीला विरोध दर्शवल्याचंही त्यांनी सांगितलंय. हा जरांगेंचा वैयक्तिक दावा असून संबंधित मंत्र्यांची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे हा मुद्दा आरोप प्रत्यारोपाच्या पातळीवरच सध्या सुरू आहे. याच बैठकीत जरांगे पाटलांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचाही मुद्दा उपस्थित केलाय. त्यांच्या आरोपानुसार अनेक तरुणांनी व्यवसायासाठी कर्ज घेतलं, मात्र व्यवसाय अपयशी ठरल्यानंतर महामंडळाकडून त्यांना अपेक्षित परतावा किंवा मदत मिळालेली नाही. काही तरुणांवर कर्जाच्या ओझ्यामुळे टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ आल्याचंही त्यांनी सांगितलंय. सोबतच सारथी संस्थेच्या ज्या योजना आहेत त्या कागदावरच सुरू असल्या तरी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचाही आरोप त्यांनी केलाय. हे सर्व दावे जरांगेंच्या आजच्या या बैठकीच्या विधानांवर आहे. या संदर्भात संबंधित अधिकृत यंत्रणांची प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. बैठकीच्या शेवटच्या टप्प्यात जरांगेंनी सर्व पक्षीय नेत्यांना स्पष्ट शब्दात बजावले, आधी जात मग पक्ष. त्यांनी सांगितलं की मराठा समाजाने कोणत्याही एका पक्षाशी बांधिलकी ठेवू नये, तर आपापल्या हक्कांना प्राधान्य द्यावं. मला मराठा समाज हवाय, सरकारशी मैत्री नको, असं थेट वक्तव्य सुद्धा त्यांनी केलंय. आपली भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. समाजाने संयम बाळगावा, मात्र 29 ऑगस्टपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन अटळ असल्याचाही इशारा त्यांनी दिलाय. मित्रांनो, 3 वर्षाचा लढा आता निर्णायक वळणावर आहे आणि हा निर्णायक वळण येऊन पोचले. 58 लाख नोंदणी प्रमाणपत्र, स्वतंत्र मंत्रालय, शैक्षणिक सवलतींची अंमलबजावणी आणि आर्थिक मागास महामंडळाचा प्रश्न, हे सगळे मुद्दे आता एकत्र येऊन 29 ऑगस्टच्या या आंदोलनाचं स्वरूप ठरवणार आहे. सरकार अंतिम क्षणी काही ठोस पावलं उचलत आहे की मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा रस्त्यावर उतरतोय. हे येणारा काळच ठरवेल. तुम्हाला काय वाटतं? सरकार ह्यावेळी काही करणार का, की पण पुन्हा एकदा आश्वासन देणार? आणि 3 वर्ष पूर्ण होत आहेत. या 3 वर्षाचा जो लेखाजोखा आहे तोच त्यांनी आजच्या या बैठकीत मांडलाय. नेमकं कमेंटमध्ये नक्की सांगा की ह्या आंदोलनाचा खरंच परिणाम होणार आहे का, किंवा 29 ऑगस्टला जे काही आंदोलन होईल त्याला खरंच पुन्हा एकदा जनसामान्यांचा किंवा मराठवाड्यातनं सपोर्ट मिळणार आहे का? निश्चितच येणाऱ्या काळात तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बघत राहा सत्य पे सत्ता. धन्यवाद. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला PCODचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.